आणखी एक मोठी बातमी आहे। शपथविधीनंतर आज पहिली मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। तर शपथविधी होईल संध्याकाळी आणि त्याच्यानंतर लगेचच मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा होणार आहे। पहिली मंत्रिमंडळाची ही बैठक असेल, त्यामुळे आता महायुती सरकारला हे प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर होणारी जी पहिली मंत्रिमंडळाची बैठक असेल त्याच्यामध्ये नेमके कोणते निर्णय घेतले जाणार याविषयी लोकांमध्ये उत्सुकता आहे। मंत्रिमंडळ बैठक महायुतीकडून आयोजित करण्यात आली आहे, तर मोठ्या निर्णयांची घोषणा यावेळेला होऊ शकते। त्याचबरोबर महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना आहे त्याच्यामध्ये 2100 रुपये देणार पुढच्या महिन्यापासून असं सांगितलं होतं। तसं आश्वासन निवडणुकीच्या पूर्वी देण्यात आलं होतं महायुतीकडून, त्यामुळे आता त्या आश्वासनाची पूर्ती केली जाते का आणि या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्याविषयीचा निर्णय घेतला जातो का, याकडे आता राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे। तर इतरही शेतकरी असतील किंवा ज्या काही समस्या राज्यामध्ये आहेत आणि मागील आपण बघितलं तर 26 तारखेला सरकार बरखास्त झालेलं होतं, तसं राजीनामा दिला होता शिंदेंनी, मात्र ते काळजीवाहू मुख्यमंत्री होते त्याच्यामुळे मोठे डिसिजन घेता आलेले नाहीयेत तेव्हापासून 26 तारखेपासून ते आता 5 तारखेपर्यंत या 8-9 दिवसांमध्ये। त्यामुळे तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी आता या बैठकीमध्ये नेमके कोणकोणते निर्णय घेतले जातात, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते याविषयी उत्सुकता आहे।